संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय। सासू सुनेमध्ये कौटुंबिक कारणातून वाद उफाळले। संतापून सुनेने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली, त्यामुळे मोठा रक्तस्राव झाला। आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली, मात्र शेजाऱ्यांची धाव आणि रक्तबंबाळ सुनेला पाहून 76 वर्षीय सासूला जोराचा धक्का बसून ती क्षणात मृत्युमुखी पडली आहे। मंगळवारी सकाळी या धक्कादायक घटनेनं बीड बायपास परिसर हादरलाय। घराघरात सासू सुनेचे वाद नवे नाहीत, किरकोळ कारणांवरून खटके उडतात, अबोला धरला जातो आणि काही वेळाने पुन्हा सगळं पूर्ववत होतं। मात्र बीड बायपास परिसरात वाद सासूच्या जीवावर बेतलाय। शेजाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वृद्धेला शुद्ध आली नाही। काहींनी त्यांना घाटी रुग्णालयात नेलं, तर सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता। दुसरीकडे ब्लेडचा वार खोलवर गेल्यानं सुनेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। घटनेची माहिती कळता साताऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली आहे। सुरुवातीला घाटी रुग्णालयात 76 वर्षीय वृद्धीला दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आलं होतं, त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाबाबत डॉक्टरांशी चर्चा केली आहे। सायंकाळी अहवालात वृद्धेचा मृत्यू डेथ टू शॉक असल्याचं निष्पन्न झाल्याचं सूत्रांनी सांगितलं।